दमदार विजय झालाय। अर्थात महानगरपालिका आणि त्यापाठोपाठ नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये ज्या प्रकारे महायुतीचा विजय झालेला होता तोच ट्रेंड आपल्याला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतही कायम दिसतोय। म्हणजे शहरी मतदार ज्या प्रकारे महायुतीच्या पाठीशी उभा ठाकलेला होता, उभा दिसलेला होता, तसाच पाठिंबा आपल्याला ग्रामीण भागातूनही महायुतीला मिळताना दिसतोय। कारण भाजप सगळ्यात मोठा पक्ष याही निवडणुकीत ठरताना दिसतोय। कारण 169 जागांवर भाजपनं विजय मिळवलेला आहे। आतापर्यंत 456-457 जागांचे कल आतापर्यंत हाती आलेले आहेत आणि त्यापैकी यांचा मोठा विजय झाला। आपण महत्त्वाचे विजय पाहूयात, कोणते महत्त्वाचे नेते विजयी झाले। तर पुणे जिल्हा परिषदेतून पारगाव जरकारवाडी इथे विवेक वळसे पाटील राष्ट्रवादीचे विजयी झालेले आहेत। धाराशिव जिल्हा परिषद जवळामध्ये भाजपचे धनंजय सावंत विजयी झालेले आहेत। रायगड जिल्हा परिषद थळ मानसी महेंद्र दळवी, आमदार महेंद्र दळवी यांच्या पत्नी विजयी झालेल्या आहेत। तर सोलापूर जिल्हा चपळगाव शांभवी कल्याण शेट्टी भाजपच्या विजयी झालेल्या आहेत। सोलापूर चपळगावमधून सागर कल्याण शेट्टी देखील भाजपचे विजयी झालेले आहेत। सोलापूर जिल्हा परिषद दहीगाव संस्कृती राम सातपुते भाजपच्या विजयी झालेल्या आहेत। रायगड जिल्हा परिषद नडगाव तर्फे बिरवाडी विकास गोगावले भरत गोगावले यांचे सुपुत्र शिवसेनेकडून विजयी झाले। तर कोण कोण पराभूत झाले आपण पाहतोय। दहीगावमधून जीवन जानकर उत्तमराव जानकर यांचे पुत्र राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातून पराभूत झाले। शमशेर वरपुडकर भाजपचे पराभूत झालेले आहेत परभणी जिल्हा परिषद सिंगणापूर। तर वरपुडकर कुटुंबातल्या 4 जणांचा पराभव झालेला आहे। दैठणामध्ये प्रेरणा वरपुडकर या देखील पराभूत झाल्या। सोनल देशमुख ठाकरेंच्या शिवसेनेच्या या उमेदवार होत्या, त्या देखील पराभूत झाल्या परभणी जिल्हा परिषदेमधल्या झरी गटामधून। तर आपण या निवडणुकीमध्ये पाहतोय की भाजप मोठ्या विजयाच्या दिशेने वाटचाल करताना दिसते, मात्र महाविकास आघाडीचा मोठा पराभव होताना दिसतोय। खरं तर महाविकास आघाडीच्या दृष्टीनं जो महापालिकेतला पराभव होता किंवा नगर परिषदेच्या निवडणुकीतला पराभव होता, तर त्यातून पुन्हा एकदा निवडणुकीच्या मैदानामध्ये बाजी मारण्याचा हा एक चान्स होता असं आपण म्हणलं तर वावगं ठरणार नाही। मात्र त्यातही महाविकास आघाडी ही पराभूत झालेली दिसते। कारण काँग्रेसला केवळ 37 जागांवर आतापर्यंत विजय मिळवता आलेला आहे। ठाकरेंच्या शिवसेनेला 24 जागांवर विजय मिळवता आलाय, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 16 जागांवरच विजय मिळवता आलेला आहे। अर्थात अनेक ठिकाणी राष्ट्रवादीची युती झालेली होती, दोन्ही राष्ट्रवादी एकत्रितरित्या लढत होते। इतकंच नाही तर शरद पवारांचे काही उमेदवार हे अजित पवारांच्या घड्याळ चिन्हावर ही निवडणूक लढवत होते, मात्र तरी देखील त्यांचा बऱ्यापैकी जागांवर पराभव झाला। 16 जागांवर शरद पवारांचा आतापर्यंत विजय झालेला, त्यांच्या पक्षाचा विजय झाला। मात्र दुसरीकडे अजित पवारांच्या पक्षानं मात्र जोरदार मुसंडी मारली आहे। रत्नागिरीमध्ये शिवसेनेनं जोरदार मुसंडी मारलेली आहे। शेखर निकमांच्या पत्नी पूजा निकम आघाडीवर आहेत। तर रत्नागिरीचं आपण बोलत होतो, सामंतांची मोठी ताकद आहे। उदय सामंत हे तिथले प्रमुख नेते, राज्याचे उद्योग मंत्री, त्यामुळे त्यांनी पूर्णपणे ताकद पणाला लावलेली होती आणि त्यामुळे शिवसेनेनं तिथे अपेक्षेप्रमाणे मोठी मुसंडी मारलेली आहे। रत्नागिरीमध्ये आमदार शेखर निकम यांच्या पत्नी देखील आघाडीवर आहेत। करमाळा वीट गटामध्ये आपल्याला एक महत्त्वाचा निकाल येतोय। भोर तालुक्यातून बोंगवली पंचायत समिती गणामधून महत्त्वाचा निकाल येतोय आणि रत्नागिरीमध्ये शिवसेनेनं मुसंडी मारलेली आहे। 22 जागांवर शिवसेनेचे उमेदवारांनी विजयी आघाडी घेतली आहे। कोकणाचा विचार केला तर बालेकिल्ला आहे शिवसेनेचा कोकण हा, आणि बालेकिल्ला राखण्यामध्ये काहीसं यश इकडे आपल्याला पाहायला मिळतंय। रत्नागिरीमध्ये उदय सामंत, जसं माधवी तू म्हणालीस की त्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली होती, उद्योग मंत्री आहेत ते, आणि त्यांनी एक मोठं यश शिवसेनेसाठी रत्नागिरीत खेचून आणलंय। आपण गेल्या 2 वर्षातल्या निवडणुकांचा जर पॅटर्न पाहिला तर एक लोकसभेची निवडणूक सोडली तर महायुतीनं प्रत्येक निवडणुकांमध्ये मोठी मुसंडी मारलेली आहे। रायगडमध्ये मोठे वेणगाव गटातून आमदार महेंद्र थोरवेंच्या सुनबाई या पराभूत झालेल्या आहेत। मोठे वेणगाव गटातून आमदार महेंद्र थोरवेंच्या सुनबाई पराभूत झालेल्या आहेत। आपण पाहिलं की या निवडणुकांमध्ये अनेक जे आमदार आहेत किंवा जे प्रस्थापित नेते आहेत त्यांचे नातेवाईक, त्यांचे कुटुंबीय या निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त उमेदवारी मिळवताना आपल्याला पाहायला मिळाले होते। त्यातले काही पराभूत झालेले आहेत, तर अनेक जण विजयी झालेले आहेत। तर शिवसेनेनं
मोठी मुसंडी मारली आहे. 22 जागांवरती आघाडी घेतलेली आहे. तर मोठे वेणगाव गणातून आमदार महेंद्र थोरवेंच्या सुनबाई पराभूत झालेल्या आहेत. भाजपचा आकडा वाढताना दिसतोय. काही वेळापूर्वी 169 जागांवरती विजय होता, तर आता 170 जागांवरती भाजप विजय मिळवताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर आपण पाहिली तर शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांच्या जागांमधला जो फरक आहे तो या निवडणुकांमध्ये कमालीनं कमी झालेला आहे, जो आपल्याला नक्कीच शिवसेना आणि राष्ट्रवादीनं जवळपास समसमान जागांवर आतापर्यंत विजय मिळवलेला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये किंवा रत्नागिरी म्हणा किंवा रायगड इथे आपल्याला शिवसेनेचा करिश्मा बऱ्यापैकी पाहायला मिळतोय. अर्थात कोकण हा शिवसेनेचा एक गड मानला जातो. शिवसेनेचा एक पहिल्यापासूनचा मतदार शिवसेनेच्या पाठीशी कोकणातून कायम राहिलेला आहे आणि त्यामुळे शिंदेंना मोठी साथ कोकणातून मिळताना दिसते. अर्थात सिंधुदुर्ग जिल्ह्यात मात्र भाजपनं यावेळी बऱ्यापैकी सरशी त्यांची झालेली दिसते. आपण रायगडचा जर विचार करायचा झाला तर भाजपचे 6 जागांवर विजय झालेला आहे आणि 13 जागांवर शिवसेनेचा विजय झालेला आहे. रत्नागिरीमध्ये भाजपच्या 2च जागा निवडून आल्यात. अर्थात तिथे उदय सामंतांची मोठी ताकद आहे आणि त्यामुळे हा निकाल हाती आला असावा. छत्रपती संभाजीनगरच्या एकूण 63 जागांचा आतापर्यंत काय निकाल आला आपण पाहतोय. भाजप 15 जागांवर त्यांचे उमेदवार विजयी झालेत. शिंदेची शिवसेना 17, राष्ट्रवादी 4 जागांवर त्यांचा विजय झालाय. काँग्रेसला 2 जागांवर विजयी आघाडी घेता आली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेला 6 जागा जिंकता आल्यात आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं खातं उघडलेलं आहे. 1 जागा त्यांची निवडून आलेली आहे आणि इतर 5 निवडून आलेले आहेत. तर छत्रपती संभाजीनगरचा आतापर्यंत हाती आलेला निकाल आपण पाहत होतो. तर मोहोळच्या नरखेड गटातून भाजपचे लखन माने विजयी झालेत. वेंगुर्ले म्हापण गटातून शिवसेनेचे उमेदवार विजयी झालेत. वाळवा तालुक्यात आमदार जयंत पाटील यांनी करिश्मा कायम ठेवलेला होता. सांगलीमध्ये जयंत पाटील यांचं वर्चस्व बऱ्यापैकी आहे. जयंत पाटलांच्या वर्चस्वाला धक्का लावण्याचे अनेक प्रयत्न सत्ताधारी गटाकडून झालेले होते. अनेक टीका टिप्पणी करण्यात आलेली होती, पण अखेर जयंत पाटील यांनी आपलं वर्चस्व सांगलीमध्ये कायम ठेवल्याचं दिसतंय. तर देवगड पंचायत समितीमध्ये 14 पैकी 9 ठिकाणी भाजपचे उमेदवार विजयी झालेले आहेत. तळवडे गटातून शिवसेनेच्या सलोनी तळवडेकर विजयी झालेले आहेत. तर मोहोळच्या नरखेड गटातून भाजपचे लखन माने हे विजयी झालेले आहेत. वेंगुर्ले म्हापण गणातून शिवसेनेचे यज्ञा सळगावकर विजयी झाल्यात. तर वाळवा तालुक्यामध्ये आमदार जयंत पाटील यांनी करिश्मा कायम ठेवलाय. बांगणी गटातून आमदार सदाभाऊ खोत यांची सून विजयी झाली आहे. काटेकी टक्कर आपल्याला जयंत पाटील, सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर या सगळ्यांमध्ये पश्चिम महाराष्ट्रातल्या या सांगली जिल्ह्यामध्ये पाहायला मिळालेली होती आणि बांगणी गटातून आमदार सदाभाऊ खोत यांची सून विजयी झालेली आहे. अनेक आरोप प्रत्यारोप झाले, टीका टिप्पणी झाली आणि खूप मोठ्या प्रमाणात सांगलीची, पश्चिम महाराष्ट्राची चर्चा या जिल्हा परिषदाच्या निवडणुकांमध्ये आपल्याला पाहायला मिळत होती आणि सदाभाऊ खोत यांची सून विजयी झालेली आहे. अनेक निकाल आता हाती यायला सुरुवात झालेली आहे. भाजप जिल्हा परिषद 6 जिल्हा परिषदांमध्ये भाजपला धाराशिव जिल्हा परिषदेचा आपण निकाल पाहतोय. शिवसेनेचे 4 जागांवर विजय झालेला आहे. राष्ट्रवादीचा 2 जागांवर विजय झालेला आहे. तर काँग्रेस 4 जागांवर विजयी आघाडी घेताना दिसते. धाराशिव जिल्हा परिषदेच्या 55 जागांचा निकाल आपण पाहतोय. तर ठाकरेंच्या शिवसेनेनं 4 जागांवर विजयी आघाडी घेतलेली आहे. मात्र शरद पवारांना धाराशिव जिल्हा परिषदेमध्ये खातं उघडता आलेलं नाहीये. तर एका अपक्षाचाही विजय झालेला आहे. तर धाराशिव जिल्हा परिषदेचं पक्षीय बलाबल आपण पाहत होतो. भाजप 6 जागांवर विजयी झालेली आहे. शिंदेची शिवसेना 4 जागा.